सुपरस्टार रजनीकांतचा बहुचर्चित कोच्चडियन आज बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय। रजनीकांतचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून रजनीचा हा धमाका पाहण्यासाठी आतुर झालेत। विशेष म्हणजे रजनीकांतची मुलगी सौंदर्या हिनंच या फिल्मच्या डायरेक्शनची जबाबदारी उचलली आहे। आर रहमानचं संगीत आहे। सिनेमाचे गेले काही दिवस जोरदार प्रमोशनही सुरू आहे। सिनेमातले स्पेशल इफेक्ट्स आणि रजनीकांतची दीपिका पदुकोण सोबतची केमिस्ट्री यातून पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत। तर दुसरीकडे जॅकी पुत्र टायगर श्रॉफही हिरोपंतीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे एंटरटेनमेंट विभागाचे प्रशांत अनासपुरे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय सांगाल? रजनीकांतची स्वतःची अशी एक जादू आहे, पण यावेळी कोच्चडियन मधून एक वेगळा प्रयोग करण्यात येतोय। खरं तर थोडंसं ॲनिमेशन आणि थोडंसं रजनीकांतचा मोठा प्रभाव या दोन याच्यातनं बच्चे कंपनीपासून ते मोठ्यापर्यंत आबालवृद्धांपर्यंत पुन्हा एकदा तीच जादू बॉक्स ऑफिसवर तीच कमाल दाखवण्याचं फार मोठं आव्हान हे आता असणार आहे। काय सांगाल? नक्की नक्की ऋषी, रजनी इज बॅक असं म्हटलं की रजनीकांतचे जे हजारो लाखो जे चाहते आहेत ते त्याच्या फिल्मसाठी आतुर झालेले असतात। रजनीकांतची फिल्म आहे कोच्चडियन। त्या फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे रजनीकांतची मुलगी सौंदर्या हिनं डिरेक्ट केलेली आहे आणि टेक्निकली म्हणशील तर सुमारे 200 टेक्निशियन्सनी ही बनवलेली फिल्म आहे। फिल्मच्या बजेटवरनंच फिल्मचा अंदाज येतो आपल्याला। 125 कोटींचं बजेट आहे फिल्मचं आणि त्यामुळे आज चाहत्यांसाठी ही फिल्म आज रिलीज झालेली आहे बॉक्स ऑफिसवर। मी आता दादरमध्ये नक्षत्र थिएटरमध्ये आहे की जिथे आज दिवसभरात इथे 6 शो दाखवले जाणार आहेत। वेगवेगळ्या भाषेत सिनेमा रिलीज होतोय। 6 भाषांमध्ये, तमिळ आहे, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिशमध्ये, अशा वेगवेगळ्या 6 भाषांमध्ये हा एकाच वेळी सिनेमा प्रदर्शित होतोय। संपूर्ण जगभरात एक 10 देशांमध्ये सिनेमा आज रिलीज होतोय। तब्बल 6000 शो या फिल्मचे लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच बिग बजेट फिल्म आहे, रजनीकांतची फिल्म आहे आणि दुसरीकडे हिरोपंती आहे। म्हणजे या कोच्चडियन मध्ये जसा जॅकी श्रॉफ येतोय तसं जॅकी श्रॉफचा मुलगा आहे, जॅकीचा पुत्र आहे। अनेक चित्रपट जर रिलीज होणार असले तरी कोच्चडियनची जादू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मराठीतही सबटायटल घेऊन येतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।